कुलदैवत माहीत नसताना काय करावं असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. शहरात राहून आता कित्येक पिढ्या उलटल्यात, त्यामुळे बऱ्याच जणांना आपलं कुलदैवत कोण आहे हे माहीत नसतं. पण काळजी करू नका, देवाला भक्ताची ओढ असतेच, तो मार्ग दाखवतोच. चला तर ह्यावर साधे सोपे उपाय करून बघूयात. सगळ्यात आधी आपल्या घरातल्या आजी आजोबांना, गावातल्या चुलत्यांना गाठून विचारावं. त्यांना विचारावं की आपलं मूळ गाव कोणतं, लग्नानंतर नवरीला घेऊन आपण पहिल्यांदा कोणत्या देवाच्या दर्शनाला जातो, घरात देवाच्या देव्हाऱ्यात कोणत्या देवाचे टाक आहेत, कुलधर्माचा गोंधळ किंवा जागर आपण कोणत्या नावाने करतो, ह्या सर्व गोष्टी विचाराव्यात. आणि जर घरात कोणालाच माहीत नसेल तर आपल्या आडनावाचा आधार घ्यावा. महाराष्ट्रात ठराविक आडनावाची काही ठरवलेली दैवत असतात. बऱ्याच जणांचे जेजुरीचे खंडोबा, तुळजापूरची भवानी माता, कोल्हापूरची अंबाबाई आणि ज्योतिबा असतात. मग तुमच्या मूळ गावी जावं, तिथल्या मारुती मंदिरात किंवा ग्रामदैवताच्या मंदिरात पुजाऱ्याला भेटावं. ते जुन्या नोंदीवरून बरोबर सांगतात की तुमच्या वाडवडिलांचे कुलदैवत कोणते. आता जर सर्वच रस्ते बंद झाले तर तिसरा उपाय करून बघावा, तो म्हणजे सरळ देवावर सोडून द्यावं. यासाठी भक्तीचा मार्गावर जावं. रोज हात जोडून श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप मनापासून करावा. असं म्हणतात की मनोभावे हा जप केला की काही दिवसातच कोणीतरी ओळखीचं माणूस अचानक भेटतं किंवा स्वप्नात दृष्टांत होतो आणि देवाची माहिती मिळते. हे खूप जणांचे बाबतीत घडलेलं आहे. आता असा अनुभव तुम्हालाही आलेला आहे का? कमेंट करून नक्की सांगा. ह्याही व्यतिरिक्त आजकाल इंटरनेटवर प्रत्येक जाती धर्माचे आणि आडनावाचे ग्रुप्स आहेत. फेसबुक किंवा व्हॉट्सअपवर आपल्या शहाण्णकुई किंवा आपल्या समाजाच्या ग्रुप्समध्ये पोस्ट टाकावी. आमचं आडनाव हे आहे आणि आमचं गाव हे आहे, आमची कुलदेवी कोणती असेल असं विचारावं. जाणकार लोक लगेच उत्तर देतात. एवढेच नाही तर श्रद्धेचा भाग म्हणून चिठ्ठ्या टाकून बघाव्यात. जेव्हा 2-3 देवांच्या नावावर शंका येते, जसं काही म्हणतात जेजुरी तर काही म्हणतात ज्योतिबा, तेव्हा एका वाटीत त्या देवाच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकाव्यात. एखाद्या लहान निरागस मुलाला किंवा मुलीला त्यातली एक चिठ्ठी उचलायला सांगावी. जी चिठ्ठी येईल त्यालाच आपलं कुलदैवत मानून श्रद्धेने कामाला लागावं. एक गोष्ट लक्षात ठेवावी, देव हा भावेचा भुकेलेला असतो. जोपर्यंत नाव माहीत होत नाही तोपर्यंत माझ्या कुलदेवतेला माझा नमस्कार असे म्हणत राहावे. मनोभावे पूजा करावी, तो नक्कीच प्रसन्न होईल. तुम्हाला कुलदेवता किंवा कुलदेवी, कुलदैवत शोधायचे असेल तर हे खूप सामान्य प्रश्न आहेत. विशेषतः शहरात राहणाऱ्या किंवा पिढ्यानपिढ्या दूर गेलेल्या कुटुंबामध्ये बहुतेकदा माहिती हरवते. पण शोधण्याचे अनेक प्रभावी आणि पारंपरिक उपाय आहे. हे उपाय अनुभवशास्त्र आणि लोकपरंपरेत आलेले आहेत. काहींनी तर याचा अनुभव सुद्धा घेतलेला आहे. असाच एक उपाय आहे जो लोकप्रिय सुद्धा आहे आणि पारंपरिकरित्या केला जातो. 11 मंगळवारी सुपारीवर पूजा करून कुलदेवताची प्रार्थना करावी. ज्योतिष किंवा पुरोहिताकडून कुंडली पाहून किंवा अनुभवी ज्योतिष पुरोहिताकडून आपलं गोत्र आणि प्रदेशावरून कुलदेवता जाणून घ्यावी. आणि आधी सांगितल्याप्रमाणे तात्पुरता उपाय तुम्ही करू शकता, तो म्हणजे कुलदेवता माहीत नसेल तर श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप सुरूच ठेवावा. पूर्वजांचीही प्रार्थना करावी. श्राद्ध नियमित करावं. अन्नदान आणि प्राण्यांना खायला घालावं. मनापासून ज्या देवतेवर श्रद्धा असेल तिची पूजा करावी. पण हा अंतिम पर्याय आहे. हे उपाय करताना श्रद्धा आणि नियमितता खूप महत्त्वाची आहे. एकदा कुलदेवता कळली की तिची सेवा, दर्शन, नवस पूर्ण करणं हे गरजेचं असतं. नाहीतर कुटुंबात अडचणी येऊ शकतात असंही मानलं जातं. मग कुलदेवता माहीत नसताना काय करावं याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल आणि हे उपाय तुम्ही करून बघाल अशी खात्री आहे, ज्याचे अनुभव तुम्हालाही नक्कीच येतील. मात्र हे अनुभव शेअर करायला विसरू नका. तुमची कुलदेवता कोणती, तुम्हाला तुमच्या कुलदेवतेची माहिती कशी मिळाली, कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांना आपली कुलदेवता माहीत नाही त्यांनी कमेंट करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.